भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यातील कोळशेत रोड येथे लोढा अमारा क्लब हाऊस या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन ठाण्यातील लोढा अमारा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भाजपा जैन सेल ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राकेश जैन यांच्या पुढाकाराने लोढा अमारा क्लब हाऊस या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला। यावेळी लहान मुलांनी देशभक्ती गीतांवर नृत्य सादर केले तर ज्येष्ठांनी गायन सादर केले। या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, परिवहन सदस्य विकास पाटील, वृषाली वाघुले, भाजपा जैन सेल ठाणे जिल्हाध्यक्ष राकेश जैन, रवी रेड्डी, प्रमिला जैन, निखिल कोठारी, मकरंद पारेकर, भावेश मंगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी सुंदर असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राकेश जैन यांचे कौतुक केले। लोढा अमारामध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात आणि आमचे राकेश जैन आहेत, वृषाली वाघुले आहे, ही सगळी टीम जी आहे आणि इकडे सर्व धर्माचे समाजाचे लोक राहतात। या सर्वांना बरोबर घेऊन विविध उत्सव, फेस्टिवल, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी उत्सव असे निरनिराळे उपक्रम राबवतात आणि लहानापासून थोरांपर्यंत त्यांना एक प्रकारे मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात। आज 26 जानेवारीच्या निमित्ताने हा सांस्कृतिक कार्यक्रमाचं यांनी आयोजन केलं आणि अतिशय उत्तमातले उत्तम परफॉर्मन्स सिनियर सिटीजनपासून ते लहान मुलांपर्यंत करतात। मी या सगळ्या कारण की लोढा अमारा हे एक प्रकारचं मोठं गावच आहे की ज्या ठिकाणी 10-20 हजार लोक राहतात। या तमाम सगळ्या अमारावासियांना मी खूप शुभेच्छा देतो, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम हे पुढच्या काळामध्ये याच पद्धतीने आयोजित केले जावे आणि या राकेश जैनला पण मी खूप शुभेच्छा देतो।